नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला साधी रेसिपी दाखवणार आहे. सगळ्यांना आवडते आणि मुलं बाजारात जाऊन खातात. आजची आपली रेसिपी आहे चायनीज भेळ. आपण जाऊया आणि सारं साहित्य पाहूया. चला स्वयंपाकघरात. हे तेल मी तळायला ठेवलेलं आहे आणि ह्या ज्या नूडल्स आहेत ह्या सगळ्या नूडल्स मी उकडवून घेतल्यात आणि मोकळ्या करून ठेवल्यात. हे बघा या अशा. तर भेळीसाठी आपल्याला लांब नूडल्सची गरज नाही, त्यामुळे मी याचे तुकडे केले होते. आपल्याला ह्या नूडल्स आता तळून घ्यायच्या आहेत. आपण यातल्या अर्ध्या नूडल्स आता तळून घेणार आहोत. आता या चायनीज भेळीसाठी मी जे काही साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला सांगते. आपल्या भेळीमध्ये जसं कच्चं घातलं जातं तसं त्यांच्याही भेळीत कच्चं घातलं जातं. म्हणजे ही आपलीच इंडियन लोकांनी शोधून काढलेली रेसिपी आहे. खरं तर ते कसं खातात का मला माहीत नाही. कांदा, टोमॅटो सॉस, शिमला मिरची, कोथिंबीर, चीज, गाजराचा किस, डाळिंबाचे दाणे, पत्ताकोबी. हा थोडासा मी जरा मॅगी मसाला घेतला आहे, मला आवडतो म्हणून. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि हे शेजवान सॉस आणि सोया सॉस. तर आता आपण काय करूया, तेल आपलं गरम होईपर्यंत आपण इथे बाकीचे जे साहित्य आहे त्याला आपण मिक्स करून घेऊया. आणि माझ्याकडे ही वाळलेली कांद्याची पात आहे. ॲक्च्युली कांद्याची पातच टाकतात, माझ्याकडे ही हिरवी कांद्याची पात नव्हती, त्यामुळे मी तो पांढरा कांदा चिरून घेतला. पण कांदा नाहीच घेत. तर आता हे पत्ताकोबी, मी थोडा कांदा घेणार आहे यात, कारण याच्यात कशातच मीठ नसतं ना. शिमला मिरची, गाजर, आता यामध्ये आपण शेजवान सॉस टाकणार आहोत. शेजवान सॉसची रेसिपी मी केलेली आहे, तर मी याच्यात हे शेजवान सॉस टाकते आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यानंतर हे ग्रीन चिली सॉस, त्यानंतर आपण टोमॅटो सॉस टाकणार आहोत. हा जो थोडासा मॅगीचा मसाला आहे हा मी याच्यात टाकते. मी हर्ब्स नाही टाकणार आहे, हे याच्यात टाकलं. आता काय आहे, यात कशामध्येच मीठ नाही आहे, म्हणून मी अगदी थोडंसं मीठ कांदा आणि कोबीच्या हिशोबाने यात टाकलेलं आहे. आता बाकीचे आयटम्स आपण नंतर टाकणार आहोत. आधी आपण बघूया, आपलं तेल तापलेलं आहे. हे आयटम नंतर कालवते, आधी आपण तळून घेऊ. कारण काय आहे की या हे थंड झाल्याशिवाय आपल्याला वापरता येणार नाही, म्हणून मी आता याच्यात टाकते. गॅस हायच पाहिजे. मी आत्ता गॅस चुकून कमी केला होता. हाय गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, कारण यांना क्रिस्पी करायचं आहे. आता आपण आपली पुढची ही प्रोसेस बघूया. याच्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे आणि आता हे मी कालवून घेते.
आपल्याकडे भेळीची कशी चटणी असते ना हिरवी, तर मग तो ग्रीन चिली. हे तळायला जरा वेळ लागतो, कारण आपण हे उकडवून घेतलेलं आहे आणि पाण्यात उकडवल्यामुळे याचं टेम्परेचर तेलाचं एकदम कमी होतं, म्हणून आपण तो गॅस मोठा केलेला आहे. आपण याची चव घेऊन पाहू शकतो. जो भेळी करता आपण जे तयार केलेलं आहे त्याची चव आपण घेऊन पाहू शकतो. अतिशय अप्रतिम चव याला आलेली आहे. जोपर्यंत या तळून क्रिस्पी तळून होत नाही तर ते झालं की मी दाखवते तुम्हाला. हा आपला भेळीचा जो मसाला आहे तो तयार झाला. हे आता तळून क्रिस्पी झालं आहे, हे मी काढून घेतलेलं आहे. आणि मी एक गोष्ट सांगायची विसरली, जेव्हा मी यात टाकलं होतं याच्यामध्ये मी थोडासा मैदा भुरभुरवला होता. तर आता हे झालं आहे आपलं तयार. आता आपण हे जे गरमच आहे हे पूर्ण थंड करायला पाहिजे, पण आता मी तुम्हाला दाखवते. तर मी आता हे याच्यामध्ये टाकलं. याला आपण आता मस्त कालवून घेणार आहोत. आणि आता याच्यावरती आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकणार आहोत. थोडेसे मी डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत. यात थोडंसं सोया सॉस घालायचं राहिलं ते मी आता घालते. सोया सॉसने याची टेस्ट अजून वाढून जाईल. आता याला आपण वेल मिक्स करू. म्हणजे याच्यामध्ये काय झालं आहे की तिखटपणा, आंबट गोडपणा हा सगळा आला. आपली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे सगळं खूप छान यामध्ये झालं आहे. अक्षरशः आपल्या भेळीला कसा वास येतो ना तसा सुगंध याचा येतो आहे. खाताना ही भेळ छान क्रंची लागते. तर आता ही आपली भेळ तयार झालेली आहे. आता फक्त हिला सजवायचं आहे. मी थोडीशी कोथिंबीर, हे वाळलेले कांद्याची पात यात घालते आणि मी चीज घालते, कारण आपल्याला खोबरं वगैरे काही घालता येत नाही. मग आपण चीज घालायचं. आणि काय झालं आहे, चीज घातल्यामुळे थोडं मिठाचं प्रमाण पण यामध्ये व्यवस्थित झालेलं आहे. बरं, आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. मी खूप जास्त केली नाही, अगदी थोडी केलेली आहे. भरपूर प्रमाणात केली तर ती खूप अशी दिसते. तर ही आपली रेसिपी चायनीज भेळची तयार झालेली आहे. तयारीला फक्त वेळ लागतो ते म्हणजे बॉईल करायला आणि तळायला. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. त्याला फक्त तळायला जेवढा वेळ लागला तेवढाच. बॉईल आपली पटकन होते 5 मिनटात. आता पातीचा कांदा मिळतो, पत्ताकोबी, पातीचा कांदा, आणि मी गाजर आणि हे घातलं आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नका घाल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान कॉमेंट्स जरूर पास करा. तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही माझी रेसिपी खूप छान शांततेने पाहिलीत.